वेलकम सुभाष धुमाल. मोहन भोईर यांनी अतिशय चांगले समालोचन केलेले आहे. आमच्या समालोचक कक्षामध्ये सुभाष धुमाल, मोहन भोईर, त्याचबरोबर संदेश पाटील भिवंडीकर, सिद्धिविनायक संघ कर्णधार परेश, आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. त्यानंतरच आपण सलामीची जोडी ही मैदानात पाठवायची आहे. सिद्धिविनायक अंजीर संघाचा कर्णधार परेश, आपण सर्वप्रथम आमची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्यांच्याशी संपर्क साधायचे, त्यानंतर सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. गंगामाता गोंदवली आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग, गंगामाता गोंदवली आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग दोन्ही संघ कर्णधारांनी त्वरित संपर्क साधायचा आहे. गंगामाता गोंदवली आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग तसेच सुजाता पिंपलास आणि विलासमती राहणार ह्या संघाने सुद्धा संपर्क साधायचा आहे. तसेच अन्नू 11 सुरई व चेरोबा कोण या संघाने सुद्धा संपर्क साधायचा आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत. सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध चेरोबा वाशिरे या दोन संघादरम्यान क्रिकेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी सन्मान्य आदित्य ठाकरे चषक 2017 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य युवा नेते दिना पाटील साहेबांकडून हार्दिक स्वागत आहे. नक्कीच सुभाष धुमाल, युवा अधिकारी, युवा सेना ठाणे ग्रामीण सन्मान्य दिना पाटील साहेब, महेंद्रजी पाटील, उमाकांतजी पाटील, तसेच वीर तानाजी स्पोर्ट्स दापोटीचे पदाधिकारी व ओंकार युवा संस्था याचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने मी सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 या स्पर्धेचा मित्रांनो आज दुसरा दिवस आहे. पहिल्या सामन्यामध्ये सहजगती विजय प्राप्त केला होता तो गावदेवी भिलार संघाने हेमंत हारट याच्या अष्टबोलू कामगिरीने, आणि जे कर्णधारपद कॅप्टन शी दाखवली होती ती दिनेश भोईर याने अतिशय उत्कृष्ट कॅप्टन्सी आणि त्या बळावर आपल्या संघाला सहजगती विजय मिळवून दिलेला होता. पुन्हा एकदा मैदानात जाऊया. नाणेफेक हरल्यानंतर सिद्धिविनायक अंजूर संघाची फलंदाजी करण्यासाठी सलामीची जोडी ही खेळपट्टीवर. पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचं असल्यामुळे क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं यष्टीरक्षक एसटी पासून दूर. पंचांनी सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. पंचांनी सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस पहिल्या सामन्यामध्ये निश्चितच गावदेवी भिलार संघाने एकतर्फी विजय संपादन केला होता. सिद्धिविनायक अंजूर संघ कर्णधाराने आमच्या ऑर्गनायझिंग कमिटी खास करून जे राजन पाटील आहेत त्यांनी उपस्थित आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पंचांनी सामना थांबवायचा आहे.
अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतो. या स्पर्धेचे हायलाइट्स जर पाहायचे झाले तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 फलंदाजांनी षटकारांची हॅट्रिक पेश केलेली आहे. त्यामध्ये गोपीनाथ मूर्ती भावले संघाचा सूरज आणि दत्तराव घोडसे संघाचा भावेश. आतापर्यंत 32 षटकार या स्पर्धेमध्ये झळकावले गेले. त्या 27 चौकार लागले गेलेले आहेत. 15 फलंदाज जे असे ठरले आहेत ज्या फलंदाजाने चौकारीने आपला अकाउंट ओपन केलेला आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. पंच पंच गोकुलदास पाटील आणि पंच गोरखनाथ पाटील आणि आमचे तिसरे पंच जे कडक पंच आहेत, खास करून चेक किंवा फेकी गोलंदाजांचा वचक आहे, ग्रामीण असो की सिटी असो, फैज रईस. पंच गोरखनाथ पाटील इशारा करतायत सामना सुरू झाल्याचा. सलामी जोडी खेळपट्टीवर दिलीप आणि आकाश. निलेश पहिला चेंडू आणि खेळा चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तोपर्यंत मात्र दिलीप संधी मिळते फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची, शुभारंभ करण्याची. कारण डावाला शुभारंभ झालेले खातं उघडलं जातंय. क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं तर यष्टीरक्षक एसटी पासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवा, एक क्षेत्ररक्षक वाइड ऑफ लॉंग ऑफ लाय, एक मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो जवळपास मिड विकेटला, डीप मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. निलेश रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. कारण चेंडू हा उजव्या बाहेर गेला होता, पडल्यानंतर वळला होता, मात्र इतका बाहेर गेला होता की मात्र पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धावसंख्येने सुद्धा खातं उघडलेले, धावसंख्या झालेली 2. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना. यापूर्वीच्या पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी भिनार संघाने सहजगत्या विजय प्राप्त केला होता आणि 2 संघांमधील सामना. निलेश फुलटा चेंडू मात्र पाठच्या पण धावा तसं येत नाहीये. धावाची संधी होती मात्र प्रयत्न केलेला नाही, धोका पत्करलेला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव, फायदा उचलता आलेला होता सुभाष धुमाळ कारण फुलटा चेंडू होता. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे, धावसंख्या 2. निलेश एक चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. संघाचा अनुभवी खेळाडू दिलीप तरी नॉन स्ट्राईक केलेला आहे आणि फुलटा चेंडू समाचार घेता आलेला नसल्यामुळे लगेचच आपल्या सहकार्याला थोड्याशा टिप्स देतोय. कारण युवा फलंदाज आहे आकाश. क्षेत्रात थोडासा बदल केला जातोय. पाच क्षेत्ररक्षक ऑफ साइडला आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. सर मारा हे खूप धोकादायक ठरू शकतं संघाला. सुभाष धुमाळ पॉवर प्ले षटकामध्ये तुम्ही सर चेंडू जर हाताळतात ते संघाला कुठेतरी घातक ठरू शकतं. निश्चितच थोडीच खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 3. सातत्याने रिव्हर्सचा फटका खेळण्याचा सुद्धा प्रयत्न केलेले आकाशाने. निलेश राईट हँड मोड द विकेट. त्यामध्ये ड्राईव्ह केलेला चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि तोपर्यंत फक्त संधी मिळते ती आकाशास आपलं खातं उघडण्याची, 1 धाव घेण्याची. एका धावने धावसंख्या होते 4. सिद्धिविनायक अंजूर तिथे चेरोबा वासेरी 2 संघामधील सामना. निलेश याला मात्र झेल सुटतो, जीवनदान मिळते, धावबाद करण्याचा प्रयत्न होतो, डायरेक्ट हिट. पण मात्र आकाश क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. दिलीप जीवनदान मिळते, झेल सुटते यष्टी रक्षकाकडून आणि 1 धावी मिळते आणि डायरेक्ट हिट सुद्धा झालं होतं. मात्र आकाश
अगदी पूर्वानुमानानुसार धाव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, त्यामुळे आकाश सहज गत्या पोहोचलेल्या क्रीज मध्ये. एक धावी मिळते, धावसंख्या झालेली 5, बिनबाद 5. एक संत मात्र सावध स्रोत आपल्याला पाहायला मिळते सिद्धक अंजुर या संघाकडून. सुभाष धुमाळ हे विसरून चालणार नाही की या मैदानावर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा यशस्वीरित्या झालेला आहे. वीर तानाजी क्रीडांगण, दापोडेगावची क्रीडा नगरी. निलेश याला पुन्हा फटका खेळण्यासाठी बॅटच्या पाट्या देत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होते ते. वाईड ऑफ थर्ड मॅनला शॉट. फक्त एकच धाव आकाशास मिळते. धावसंख्या होते 6. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा येत नाही. थोडासा संघर्ष करावा लागतोय पहिल्या षटकामध्ये. त्याचं कारण सुभाष धुमाळ गोलंदाजी अतिशय चांगली होती. अचूक टप्पा, लाईन, लेन आणि थोडासा चेंडू वळवतोय निलेश. म्हणजे अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 वाईड चेंडू जर मायनस केला तर आतापर्यंत एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे. निलेश याला ऑन दी अप हवेत फटका खेळलेला आहे. चेंडू मिडॉप पूर्ण डीप मिडॉप लावतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त संधी मिळते दिलीप यास एक धाव पूर्ण करण्याची. थोडासा हवेत फटका खेळला होता. धावसंख्या झाली 7. पहिल्या षटकार सामोऱ्यानंतर सिद्धिविनायक अंजुर संघाची धावसंख्या आपण पाहतोय. संत आणि सावध सुरुवात दोन्ही सलामीवीरांकडून. कोणताही फलंदाज बाद झाला नाही. धावसंख्या आपण पाहतो ती 7. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली निलेश यांनी अप्रतिम षटक हाताळलं होतं. कुठले मोठे फटके खेळण्याची मुभा दिली नव्हती आणि परिणामस्वरूप पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज निलेश या गोलंदाजामार्फत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये संदेश पाटील बेवंडीकर हे सुद्धा हार्दिक स्वागत आहे. संदेश, आपण ही स्पर्धा युट्यूब वर सुद्धा लाईव्ह पाहू शकता आणि आपल्याला पाहिजे असेल तर आपण लॉग ऑन करायचंय किंवा टाईप करायचंय आदित्य ठाकरे चषक आपण लाईव्ह पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट असा क्रीडांगण गौरी सराव आपण पाहतो. जो शेवटचा सामना इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया खेळला झाला धर्मशाला ग्राउंडवर, त्या धर्मशाला ग्राउंडची आठवण ताजी होताना आपल्याला पाहायला मिळते. रात्रीचं वातावरण जर आपण बघितलं तशाच प्रकारचं वातावरण बघायला मिळालं होतं. तसं धर्मशाला मैदानावर रात्रीचं धुकं असतं त्याप्रमाणे धुकं सुद्धा या ठिकाणी बघायला मिळालेलं होतं. आणि असं वाटलं होतं की धर्मशाला मैदानावर आम्ही समालोचन करतो की काय. सुभाष धुमाळावर माहिती नसावं हे मैदान साकारण्यासाठी किती अपार मेहनत घ्यावी लागलेली आहे. वीर तानाजी दापोडे, संपूर्ण ग्रामस्थ दापोडे, त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी एक अपार मेहनत घेतलेली आहे हे मैदान साकार करण्यासाठी. हिरामन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. याला मात्र लॉक केलेला चेंडूला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. या इनिंग मध्ये पहिला मोठा फटका अपेक्षा करतोय फलंदाज दिलीप. एक्सपिरियन्स कंपेनर आहे, सर्वात अनुभवी असा फलंदाज आहे सिद्धिविनायक अंजुर संघाचा जर विचार केला तर. हिरामन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करतोय. याला मात्र स्वीप केलेला आहे, चेंडू हवेत आहे मात्र झेल होतो का बघायचा आहे. चांगला प्रयत्न केला होता लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने मात्र झेल घेऊ शकलेला नाहीये. तोपर्यंत मात्र दिलीप संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. या षटकात मात्र आक्रमण सुरू केलेलं आहे. पहिल्या षटकात थोडा सावध पवित्रा घेतला आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र हवेचा जो वेग आहे त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय. या दरम्यान भिनार येथून क्रिकेटचे कट्टर समर्थक रमेश भोईर तसेच आवाज ग्रुप भिनार यांच्याकडून आदित्य ठाकरे चषकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. हिरामन राईट आर्म ओव्हर द विकेट. याला फुलटा चेंडू पंचांचा काय इशारा बघायचा. बीमर चेंडू आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा पळवत आहेत. 2+1 3 धावा आणि फीड असणार आहे.
पंच गोकुलदास पाटील यांचा इशारा येतो फिट आणि सुभाष धुमाळ फिट पाहू शकता कशा प्रकारे बेमार चेंडू फलंदाजाला जखमी करण्याचा उद्देश आणि पंचाने त्याला शिक्षा दिलेली आहे आणि बेमार चेंडू असा असतो फिट चेंडू असा असतो की त्यावर फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो संपूर्ण मुभा असते फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची 3 धावा मिळतात आणि धावसंख्या झालेली आहे 18 एक सुवर्ण संधी आता मात्र मोठा फटका खेळण्यासाठी दिलीप तारे याच्याकडे या सुवर्ण संधीचा लाभ उठवत आहे का हिरामन याला मात्र अति सुंदर फटका खेळलेला आहे वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार पाहूया अराउंड दी ऑफ स्टंप आणि तसंही मनपसंत फटका दिलीप याचा सातत्याने फटका नेहमीच खेळत असतो मनपसंत चेंडू मिळाला आणि मनपसंत फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या होती 24 आता मात्र एक धावसंख्येला आकार आलेला आहे हिरामन मागडा ठरतोय फुलटॉस चेंडू हवेत आहे झेल होते का बघायचं आहे याला मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही डीप मिड विकेटला एक चांगला झेल फलंदाज बाद झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची खेळाडू कक्षामध्ये येणारा फलंदाज आणि बाद झालेला फलंदाज यांनी 30 सर्कलच्या रेषेजवळ क्रॉसिंग करणं फार गरजेचं आहे वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे सातत्याने जर आपल्याकडून चूक झाली तर कदाचित त्या ठिकाणी पंच आपणास पेनल्टी घोषित करतील पहिला फलंदाज बाद होतो सिद्धनायक अंजुर या संघाचा दिलीप तरे याची गेली संपुष्ट होते दिलीप तरे यांनी बाद होण्यापूर्वी 8 चेंडूंचा सामना केला होता आणि 19 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघाला बरोबर मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांनी 2 षटकार मारलेले आहेत लॉंग ऑन वर आणि एक चांगली धावसंख्या आता मात्र आपला संघ एक चांगल्या धावसंख्येत प्रवेश करतोय पण चांगला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दिलीप तरी बाद झालेला आहे हिरामन असे करारा ड्राईव्ह जोरदार पार केलेला आणि चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार ताकदवर फटका पूर्णपणे ताकद झोकून दिली होती आजचं टायमिंग फुटवर बघायला मिळालं होतं पाहू शकता रिप्ले मध्ये पूर्ण ताकदीचा वापर केला होता आणि चेंडू एका टप्प्यानं वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी चौकार आकाशाच्या बॅट मध्ये गेला चौकार धावसंख्या होती 28 हिरामन यामध्ये मिरकावून दिलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर टॉवरिंग 6 आकाशाचं वैशिष्ट्य आहे की ताकदीचा अधिक वापर करतोय ज्याप्रमाणे उंची आहे हाईट आहे आणि पूर्णपणे ताकद झोकून देतोय महागड षटक 27 धावा दिलेल्या त्या षटकामध्ये पहिलं षटक अतिशय चांगला हाताळलं होतं निलेश याने या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या मात्र दुसरं षटक हे महागड षटक 27 धावा दिलेल्या आहेत तब्बल आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या झालेली आहे 34 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय धावसंख्या 1/34 अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे स्लॉग ओव्हरचा खेळ बाकी आहे हाणामारीच्या षटकांचा खेळ बाकी आहे आणि फलंदाजीसाठी मनपसंत षटके असतात काय होतंय या 2 षटकामध्ये हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत आणि जे समालोचक जेव्हा समालोचक कक्षामध्ये असतात तेव्हा नेहमी धमाल असते असे आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर 2 षटकांसमोर 2 षटक संपल्यानंतर धावफलका धावा जर केलं तर 34 युनिट टोटल मात्र धावफलकावर पाहायला मिळते आजच्या दिवसापर्यंत दुसरा सामना मित्रांनो आपण पाहतोय सिद्धनायक अंजूर विरुद्ध चिरोबा वाशिरे या 2 संघादरम्यान आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे
आणि दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सिद्धनायक अंजुरा संघ. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज नितीन. सामनाग्रह फलंदाज सोनू. यावेळी मात्र कवळच्या दिशेने डोळलेला चेंडू एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो. मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतो फलंदाज. 2 धाव पूर्ण होतात आणि 2 धावने धावसंख्या ओढून होती ती 36. अति चांगला फटका होता, ड्राईव्ह केलं होतं कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण सोनू याचं खातं उघडलं होतं. सोनू पिंच हिटरला जी बढती दिली पास झाल्यानंतर उंचापुरा आहे आणि एक फटकेबाज विस्फोटक फलंदाज म्हणजे जी ख्याती आहे त्याचा फायदा उचलते का बघायचं आहे सोनू. पिंच हिटरच्या रूपाने पाठवलेलं सोनू याला बढती दिलेलं आहे कैंगवरांनी. पण आक्रमणाचा विश्वास 7 ठरवतोय का. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. यानंतर येणारा डेंजरमॅन रोहन आणि त्यानंतर संघाचा कर्णधार परेश. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे सिद्धिविनायक अंजीर संघाकडे. नितीन सामनागर फलंदाज सोनू. यावेळी मात्र चेंडूचे टोळे होते वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये केवळ एकच धाव. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकाच धाव समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होते. धावपळकर धावा झलकल्या जातात त्या 37 37 लॉस फॉर द 1 विकेट्स. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र अंतिम क्षणी निर्णय बदलतो फलंदाज. चेंडू सरळ निघून येतो एक्स्ट्राच्या हातामध्ये. गंगामाता गोंदवली आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर त्वरित यायचंय. गंगामाता गोंदवली आणि सरस्वती स्पोर्ट्स खालिंग. यावेळी चेंज ऑफ द फेस करण्याचा प्रयत्न वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्रक चेंडू फील करून फेकी करतो तोपर्यंत पाहूया काय घडले तिथे. सुखरूप आपल्या पार्किंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे पुन्हा एकदा फलंदाज. 2 धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेले आहेत. या 2 धाव धावसंख्या वाढते. धावसंख्या ओढून होती ती 39. आणि जेव्हा नाणेफेक होईल नाणेफेकीसाठी उपस्थित ओपिनियन घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आमचे सहकारी समालोचक भिवंडीचा फलंदाज मोहन भोईर. तिसरं षटक मार्गस्थ आहे नितीन मार्फत. आपण जो सामना बघतोय सिद्धिनायक अंजुर विरुद्ध चेरोबा वाशेरे या 2 संघादरम्यान दिवस रात्र से स्पर्धा आपण पाहतोय. डे नाईट टुर्नामेंट क्रिकेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिस्पेक्टेड आदित्य ठाकरे कप 2017. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कुठलाही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न बीट होतो इष्टरक्षक. चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळतो इष्टच्या मागे. तोपर्यंत 1 धाव बायच्या रूपाने पूर्ण फलंदाजचा. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होती 40. गंगामाता गोंदवली आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग दोन्ही संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर त्वरित यायचंय कारण शेवटच्या 4थ्या षटकाला प्रारंभ होणार आहे. 4 षटके संपल्याबरोबर आपल्या 2 संघामध्ये नाणेफेक होईल. पुन्हा एकदा आवाज देऊ इच्छितो. गंगामाता गोंदवली आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग 3 षटकांसमोर ते 3 षटकांसमोर धावसंख्या आपण पाहतोय ती 40. मित्रांनो 17 मार्च आजच्या दिवशी 1963 मध्ये वेस्ट इंडिजचा रॉजर हर्फर याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1966 मध्ये गॅरी कस्टन याचा जोडीदार सलामीर अँड्रू हॅडसन साऊथ आफ्रिका गेट ओपनर याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1987 मध्ये भारताचा लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी शेवटचा टेस्ट सामना पाकिस्तान संघाविरुद्ध खेळला होता. आणि आजच्या दिवशी 1994 मध्ये वेस्ट इंडिजचा शिवनव चंद्रपाल यांनी आपला पहिला कसोटी सामना निश्चित इंग्लंड संघाविरुद्ध खेळला होता. आज 1996चा वर्ल्ड कप अंडरडॉग्स समजला जाणाऱ्या श्रीलंका संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून जिंकला होता.
महेंद्र येतोय, महेंद्र मागे शेवटचं षटक घालण्यासाठी. यावेळी मात्र चेंडू हलवत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, जजमेंट नाही आणि चेंडू जातोय एका टप्प्याने सुमारे पार चौकार. एक सोपा झेल सुटतोय आणि चेंडू डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. या चौकारून धावसंख्या वेगाने होते. धावसंख्या वेगळी होते 44. 44 लॉस फॉर द विकेट्स. वेलकम भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव सन्मान्य ॲडव्होकेट राजेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. चेंडू जातो सीमारेषेवर चौकार. वेलकम ॲडव्होकेट राजेश पाटील, भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान सचिव. आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. महेंद्र मागे शेवटचं षटक आदळतोय आमच्या व्यापी अक्षयच्या टोकाकडनं. सामनागर फलंदाज आकाश. यावेळी मात्र फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हलतोय. मिस्टॉन फटका नो मॅन स्लँड मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहतो 49. 49 लॉस फॉर द 2 विकेट्स. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय परेश. आपण जो सामना पाहतो चेरुवा वाशिरे विरुद्ध सिद्धिनायक अंजूर या दोन संघादरम्यान आज या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना मित्रांनो आपण पाहतात. मित्रांनो आज 17 मार्चाने आज 17 खतरा ठरला होता दोन बलाढ्य संघांना. जेव्हा 2007च्या वर्ल्ड कप मध्ये निश्चितच बांगलादेश संघाने इंडिया संघाला पराभूत केलं होतं. आयर्लंड संघाने पाकिस्तान संघाला पराभूत केलं होतं. दोन बिग ॲप्स गवळीसर आजच्या दिवशी क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळाले होते. अगदी बरोबर. सुभाष धुमाळ आणि प्रेक्षकांची उपस्थिती कमी राहिली होती या वर्ल्ड कप मध्ये. त्याच्या कारण भारताचं आव्हान संपुष्टात आलं होतं. आणि गवळीसर आजच्या दिवशी क्रिकेटच्या विश्वात मधील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार शाहिद आफ्रिदी यांनी ठोकला होता जोहान्सबर्ग इथे साऊथ आफ्रिका विरुद्ध. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय विश्वाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे समाप्त. सुस्वागतम सिद्दीक भाबे सर यांचं आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सिद्दीक भाबे सर. वेलकम. व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भाई कॉमेडी बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. महेंद्र एकदा आपला बॉलिंग मागो सज्जित आहे. वीआयपी अक्षयच्या टोकाकडनं. यावेळी मात्र आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरून नजर हटवून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजामार्फत. चांगला झेल पकडला जातोय आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय सिद्धिनायक अंजूर या संघाचा. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ज्याप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवतच आलं तर चांगला झेल पकडला होता. पाहू शकता रिप्ले मध्ये आपण चांगला झेल पकडलेला आहे.
आणि महत्वाची पूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. थोडस उपट शॉट म्हटलं तर वागवं ठरणार नाही. उपट घातली असं अशा प्रकारचा फटका गवळीसर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजामार्फत केला गेला होता. मात्र जे तालमेल हवे होते ते तालमेल फटक्यामध्ये पाहायला मिळालं नव्हतं. धावसंख्या पण बदल अजूनही स्थिर आहे 49. महेंद्र मागे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर पुढे. हॅलो चेक चेक हॅलो. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुल केलेल्या चेंडूला मिडविकेट मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. मात्र 2 धावा, तिसरी धाव आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण करतात. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 3 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या वाढून होती ती 52 आणि 53 धावांचा आव्हान ठेवलं जातंय चेरोबा वाशेर या संघासमोर. धन्यवाद सुभाषजी तुम्हाला. पुढील सामना मित्र आपण पाहणार आहोत गंगामाता गोंदवली आणि सरस्वती स्पोर्ट्स खाली. या दोन्ही संघाचे संघ विना विलंब आपण नाणेफेकसाठी याचा आहे. आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मानित श्री चिंतामणजी पाटील महादेवी हॉटेलचे पुरवठादार आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. सरस्वती स्पोर्ट खालिंग या संघाचा संगणक आणि गंगा माता गोंदवली. प्रथम इकडे दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मित्रांनो नाणेफेक केली जाते. चिंतामणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते आणि नाणेफेकीचा कॉल लागतोय गंगामाता गोंदवली संघाच्या वतीने मान्यवरांना विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये विराजमानायचं. राजेश आपण नाणेफेक जिंकता काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. प्रथम क्षेत्ररक्षण करता सरस्वती स्पोर्ट्स खाली हा संघ जर आपण पाहिला तालुका क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करतोय आणि या संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? एक 40 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आमचा. 40 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि 40 धावांमध्ये रोखण्यासाठी उत्तम क्षेत्ररक्षण आणि उत्तम गोलंदाजी ही फार महत्वाची आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकारामध्ये कुठला असा गोलंदाज असेल? संदीप आहे, रोश, दोघांपैकी कोणाला तरी एकाला आम्ही वापरू. राजू पाटील. तर राजेश सन्मानित श्री आदित्य ठाकरे चषक 2017 हे जे आयोजन नियोजन आपण पाहता या संदर्भात आपल्याला काय वाटतं? निश्चितच चांगलं आयोजन आहे आणि यावर्षी ग्रामीण मध्ये अतिशय चांगल्या स्पर्धा होत आहे. खासदार चषक झाला, आदित्य ठाकरे चषक, अतिशय चांगलं प्लॅटफॉर्म आहे ग्रामीण क्रिकेटसाठी. ऑल दी बेस्ट राजेश. त्यानंतर खालिंग संघाचा संगणक यतेश आपण नाणेफेक करता. नाणेफेक आपण जिंकले असते तर काय निर्णय असतं? क्षेत्ररक्षण घेतले असते. तर निश्चितच आता मात्र कुठेतरी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला जायचं आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. गंगामाता गोंदवली संघाचा जर आपण विचार केला तर खरोखरच तालुका क्रिकेटमध्ये एक उत्तम कामगिरी या संघाची आणि अशा संघासमोर किती धावांचं आव्हान असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. 50+. मात्र या धावा करण्यासाठी फलंदाजी फार महत्वाची असेल. कुठे फलंदाज असतील? विद्यानंद, प्रशांत आहे आणि मी स्वतः. त्यानंतर आपण पाहता सन्मानित श्री आदित्य ठाकरे चषक 2017 दीना पाटील यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग शो आहे. या चषका संदर्भात आपल्याला काय वाटतं? दीना पाटील साहेबांनी जे या केलेलं आहे ते खूप छान केलेलं आहे. आयोजन नियोजन आणि ग्रामीण संघाला जे प्रोत्साहन दिलेलं आहे त्याबद्दल म्हणतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट यतेश. तर ग्राउंड मधून ब्रेकिंग न्यूज आहे. गंगामाता गोंदवली या संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. नाणेफेक करताना मात्र सरस्वती स्पोर्ट्स खाली या संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे आणि त्या अनुषंगाने दोन्ही संघाने सज्ज राहायचं. ओ टू कॉमेडी बॉक्स त्या ठिकाणी आमचे परम मित्र आमचे मार्गदर्शक व्हॉइस ऑफ ठाणे डॉक्टर गवळी सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद मोहन. दोस्तों, क्रिकेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी में आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं आदित्य ठाकरे कप 2017. आज वैसे भी 17 मार्च है और वैसे भी मेरे साथी कमेंटेटर ने
घटनाओं के बारे में आपको बहुत कुछ पता है, लेकिन सबसे बड़ी घटना हुई थी 100वें टेस्ट में 100 साल बाद, जब ऑस्ट्रेलिया ने इंग्लैंड को 45 रन से 1977 में भी हराया था और 1877 में भी 45 रन से हराया था। ये कोइंसिडेंस था, इत्तेफाक था। वैसे भी 1987 में सुनील गावस्कर ने आज ही के दिन अपनी आखिरी इनिंग खेली थी पाकिस्तान के खिलाफ 96 रन बेंगलोर टेस्ट में, और दुर्भाग्य तरीके से 13 रन से वो टेस्ट मैच भारत हार गया था। और आज ही के दिन 1996 में वर्ल्ड कप के फाइनल को जीता था 7 विकेटों से श्रीलंका ने। और आज बिग बर्ड हार्पर का जन्मदिन है। डेविड हार्पर का जन्म हुआ था 1963 में। पहली गेंद इस मरतबा बैकफुट पे गया, पुल किया गेंद को मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। आठ रन बिना किसी विकेट के। आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है बिग शोमैन दीना पाटिल जी और ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से। आप देख रहे हैं क्रिकेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी आदित्य ठाकरे चषक 2017, जो मुकाबला हो रहा है चिरोबा वाशेरे और सिद्धि विनायक अंजूर के बीच में। मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ गेंदबाजी कर रहे परेश, आगे रखा था डाउन द ग्राउंड, बहुत खूबसूरत शॉट, पहले बाउंस पर 4 रन। अब थाना डिस्ट्रिक्ट नहीं बल्कि महाराष्ट्र करना चाहिए। डॉक्टर गलवजी सर बहुत ही मैजिकल मराठी वॉइस है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा छोटी गेंद फिर से हुक किया, कोई मौका नहीं, 6 रन। महेंद्र मांगे याला पण बघितलं होतं खेळताना। संघाचा कर्णधार महेंद्र मांगे यांनी सांगितलं होतं की आम्ही संघर्ष करणार आहोत आणि तुम्हाला बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल। अब तो महेंद्र मांगे को आना बाकी है, लेकिन जो आगे बैट्समैन है वो अपना काम करते हुए। हीरामन सामना कर रहे हैं, परगाड़ उसके परिसर की ये टीम है। इस मरतबा टॉप एज लगा है, लेकिन गेंद 2 खिलाड़ियों की दरार से फरार, 4 रन। स्टाइल चलता हुआ हीरामन बहुत ही टूट पड़े हैं गेंदबाजों पर। स्कोर 22 पे पहुंचा है, जबकि लक्ष्य सिर्फ 53 रनों का है। इससे अच्छी शुरुआत गवली सर क्या होंगी।
डॉक्टर गवली सर, सुभाष धुमाल, मोहन भोईर, संदीप कावट और हमारे ऑफिशियल स्कोरर हैं राजू, जबकि संदेश पाटिल tenniscricket.in के हर चित्र को अब तक पहुंचाते हुए तस्वीरें बोलती है। राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा फिर से टॉप एज है, फिर से गेंद घूमी, लेकिन इस मरतबा पकड़ने में सफल हुए। 23 रन हो चुके हैं। पहले ओवर में होलसेल में रन खर्च करते हुए परेश। ये देखिए दूर का नजारा, बिल्कुल धर्मशाला क्रिकेट ग्राउंड की याद ताजा होती हुई दापोडे के इस ऐतिहासिक मैदान पर, जहां पर आज और 7 मुकाबले खेले जाने हैं। दूसरा मुकाबला आप देख रहे हैं और 7 मुकाबले यहां से बाकी है ग्रामीण क्रिकेट के। ग्रामीण क्रिकेट का भी एक अलग अंदाज है, हर फॉर्मेट अपने में कुछ बोलता है। ग्रामीण क्रिकेट में पूरे गांव का जोश, पूरे गांव का प्रेम, पूरे गांव की मोहब्बत जुड़ी हुई रहती है। एक गांव 12 खिलाड़ी, हालांकि मराठी के बहुत मशहूर अदाकार थे नीलू फुले, आज तक मुझे याद है उनकी इंट्रोड्यूस जो फिल्म थी एक गांव 12 भंगरी। तेईस रन बिना किसी विकेट के, आधा रास्ता तो पार कर लिया। 30 रन चाहिए 3 ओवर में, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। कल किसे पता था कि आखिरी गेंद तक मैच चला जाएगा और दत्त कुरपा घुड़सई के भी हलक में मैच आ जाएगा। लेकिन वो जो कहते हैं फिनिशर बनना चाहिए, केतन फिनिशर कल रात नहीं बन पाए थे। हालांकि ओवर लग चुकी है अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी। दूर वाले छोर से दिलीप मोड़ते हुए कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को, वाइड ऑफ लॉन्ग ऑफ, मिसफील्ड हुआ है वहां पर, 2 रन बना लिए बैट्समैन ने। बहुत खूबसूरत शॉट, कदमों का इस्तेमाल किया था, निकल के मारा था हीरामन ने। क्या कहेंगे गवली सर, हीरामन के तो गेंदे बल्ले के बीचों बीच टकरा रही। मित्रभागी चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसतोय। हीरामन यस, धीमी गेंद, बढ़िया पेस परिवर्तन, गति परिवर्तन था, लेग कटर किया था, चकमाक आगे, पिछले राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा डाउन द ग्राउंड, बहुत खूबसूरत शॉट, लेकिन उससे बढ़कर फील्डिंग, लॉन्ग ऑन से आए थे खिलाड़ी, 2 रन। ये जो शॉट रहता है गवली सर, ये सबसे सेफ स्ट्रोक रहता है, इसमें आपके आउट होने का कोई भी खतरा नहीं रहता है। ऍब्सोल्युटली ट्रू, कारण क्षेत्ररक्षक जे असतात ते मोस्टली लॉंग ऑन किंवा वाइड ऑफ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ किंवा वाइड ऑफ लॉंग ऑफ। यस, गेंदबाजी कर रहे हैं दूर वाले छोर से दिलीप। इस मरतबा रिवर्स खेलने की कोशिश, कामयाब नहीं हुए, गेंद बैठ की। एक बात तो जरूर है कि एक जमाना था जब, हालांकि गवली सर मेरे से पहले से कमेंट्री करते हैं, लेकिन सिटी क्रिकेट के पिक्चर में वो आए थे मेयर कप 2006 में, लेकिन मुझे याद है 2000 तक एक जमाना था कि पड़गा और उसके परिसर से सिर्फ बीसीसी बोरियोली पड़गा खेला करती थी। आज ये हाल है कि कम से कम 50 टीमें जो पड़गा और उसके परिसर से आती है। क्रिकेट बहुत ही फल फूल चुका है और एक से एक खिलाड़ी उसमें मौजूद है। इस मरतबा फ्लिक करने की कोशिश, आउट एलबीडब्ल्यू। महेंद्र मागे, गणेश 11 की भी तो बैट्समैन है और हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने में उनका कोई स्थान ही नहीं। मापोली क्रिकेट धमाका में गोल्डन 6 जरा था और इस सीजन का सिटी क्रिकेट का जो हाईएस्ट चेसिंग है वो धनेश के नाम है। गोल्डन 6 लगाया था उन्होंने हरीश पाटिल को डबल स्टेप पे जाकर
वाशेरे खालिंग अजूनही आपण बघितले तर नेट टू नेट फाईट बघायला मिळते, कारण निम्मा पल्ला पार केलेला आहे 27। एक बात तो जरूर है, इस मैच को अगर अंजूर को जीतना है तो फिर महेंद्र मागे को सस्ते में आउट करना होगा, और अगर इस मैच को वाशेरे को ले उड़ना है तो मागे अगर वहां 3 या 3.2 ओवर तक टिक गए तो मैच ले उड़ेंगे। लेकिन एक बात जरूर है कि सिटी क्रिकेट में भी जब से महेंद्र मागे आए हैं उन्होंने पीछे मुड़ के नहीं देखा है। सामना कर रहे हैं गेंदबाज दिलीप का। दिलीप मुड़ते हुए दूर वाले छोर से राइट आर्म ओवर द विकेट आ रहे हैं। हो बहुत खूबसूरत गेंद, पूरी तरह से खोल के रख दिया था, मागे को बच गए वहां पर क्योंकि विकेटों के पीछे कैच नहीं गया। अप्रतिम चेंडू होता, पूर्णपणे बीट झालं होतं, चकित झालं होतं। डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता, पहिला चेंडू सावधानतेने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि सुदैव म्हणता येईल की बॅटला स्पर्श केला नाही। 2 ओवर 27 रन, नेक टू नेट फाइट। अगली दौड़ में क्या होता है ये आइए सुनते हैं उस कमेंटेटर से। जब से वो पिक्चर में आए उनकी आवाज हर स्पर्धा की जान बन चुकी है। उनके पीछे सुभाष धुमाल भी अपना कारनामा बहुत अच्छा अंजाम दे रहे हैं। उनके पीछे जयवंत पाटिल हो, मोहन भोईर हो, सुनील पवार हो, सभी चल पड़े। और आइए माइक्रोफोन पे डॉक्टर गवली साहब। धन्यवाद सिद्दीक भावे। नेट टू नेट फाईट बघायला मिळते मित्रांनो। आपण जो सामना पाहतोय, 2 बलाढ्य संघामध्ये सामना, सिद्धिविनायक अंजूर आणि चिरोबा वासेरे। 53 धाव संख्येचा पाठलाग ज्याप्रमाणे केला जातोय असं वाटतंय की संघर्ष बघायला मिळणार आहे। बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळणार आहे, द्वंद्व बघायला मिळणार आहे, एक रणधुमाळी। आमचे मान्यवर कक्ष महेंद्रजी पाटील, दिनेश तरे, तसेच आमचे इतर मान्यवर नीलू पाटील सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत। तिसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय नुकेश। याला मात्र लॉफ केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे, वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। सबसे बड़ी बात है कि गेम प्लान कितना अच्छा है। आउट हो गए हीरामन, शुरू हो गए वहां पर नीलेश। हालांकि महेंद्र मागे नॉन स्ट्राइक पर है, बहुत खूबसूरत शॉट था, ओवर पिच गेंद थी, ठीक गेंद के ऊपर आकर गेंद को लॉफ कर दिया, लगभग वाइडिश मिड विकेट बाउंड्री और वाइडिश लॉन्ग ऑन के बीच में 6 रन। अतिशय सुंदर प्रक्षेपण या ठिकाणी बघायला मिळालं होतं प्रिन्स मूवीज द्वारा। रवी गोवी, प्रथमेश, भावेश आणि त्याचे सर्व टेक्निशियन यांच्या मार्फत। नुकेश या मैदानी सुंदर पाठीमागे हवेत आहे, अप्रतिम झेल, कॅचेस विन द मॅचेस, पॉइंटलाही चांगला झेल घेतला जातोय। इस तरह के कैचेस मैचेस को जिताते हैं। कट किया था, ऊपर लगी थी, लेकिन बढ़िया कैच। मैं तो समझता हूं उनके बगल से जाती तो फिर गेंद को रोकना मुश्किल हो जाता। कैच भी लिया और वहां बाउंड्री भी बचा दी। अप्रतिम झेल घेतलेला, एक क्षण असा वाटला की चेंडू पॉइंटच्या वरून जाईल डीप पॉइंटला, पण मात्र एक चांगला झेल घेतलेला आहे आणि आपल्या संघाला ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केलेली आहे। कारण सलामी जोडी तंबूत परतले, हिरामेन यांनी चांगली फलंदाजी केली होती, निलेश यांनी एक षटकार मारला होता आणि एक फटकेबाजीला प्रारंभ केला होता आणि पुढच्या चेंडूवर झेलबाद झालेला आहे। आता मात्र निलेश बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी येतोय उज्ज्वल। आपल्या स्वतःचं नाव आणि संघाचं नाव उज्ज्वल करतोय का बघायचंय।
10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. अजूनही सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे, काही होऊ शकतं. निकेश याला मात्र पोल केलेला आहे चेंडू आणि चांगला प्रयत्न झेल घेण्याचा. 2 धावा पूर्ण होत आहेत. पंचांचा काय निर्णय येतो बघायचंय. देखिए दोनों टीमें इस बात का ध्यान रखें, अंपायर का जो निर्णय है वो अंतिम रहेगा और देखना है ग्राउंड के अंपायर इस वक्त वहां पे हमारे वॉलेंटियर्स हैं, वो क्या कहते हैं, कैमरामैन है वहां पर. 2 धावा पंचांचा निर्णय अंतिम असणारे 2 धावा मात्र चांगला प्रयत्न केला होता आपल्या संघासाठी. मला तर असं वाटतं की 4 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 35. आता मात्र जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 18 म्हणजे आवश्यक धावगती 12 धावांची आहे. निकेश खेळण्यासाठी सज्ज होते उज्ज्वल. याला आता फोर्स केलेला आहे, गॅप मध्ये सीमारेषेकडे जातोय आणि सीमा पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. कुठल्याही प्रकारची संधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला नाही गॅप मधून, कारण डीप वाईडिश मिड विकेट आहे, वाईड ऑफ लॉंग ऑन आहे. अगदी दोघांच्या मधून रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. फोर्स केलं होतं चेंडूला, उजव्या बाहेरच्या चेंडूला ताकदवर फटका फोर्स केला होता आणि दोघांच्या मधून हा चेंडू एका टप्प्यानं वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 39. 2 बाद 39. 53 धावांचं लक्ष आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर चेंडू आहे. धावसंख्या झाली 40. आता मध्ये जिंकण्यासाठी फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर राजीव पाटील आहेत. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि जवळपास गेले 10 वर्षापासून माझ्यासोबत ते स्कोरिंग करतायत. याला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला नाहीये, स्क्वेअर लेगला नाहीये. तोपर्यंत मात्र 1 धाव घेण्याची संधी फलंदाजाला मिळालेली आहे. धावसंख्या होती 41. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आमच्या मान्यवर कक्षामध्ये मोनिशजी पाटील, दिग्विजयजी पाटील, कांतीलालजी पाटील आणि योगेशजी पाटील आणि आमचे सन्माननीय महेंद्रजी पाटील, तसेच दिनेशजी तरे, निलेश पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामधून या स्पर्धेचा आनंद घेताना. एकेचाळीस धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 7 चेंडू आणि 12 धावा. निकेश यावेळेला मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय चेंडू आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होती 42. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. थोडस एक सोपं समीकरण नहीं झाले ते वाशेरे संघाला. यस, इक्वेशन थोड़ा सा आसान है. ये गेंद बहुत कीमती है अंजूर के लिए. निकेश यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट झालेला आहे, पूर्णपणे चकित झालेला आहे आणि चेंडू सरळ निघून गेलेला आहे. तो एसटी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती होते. ये क्रिकेट है. महेंद्र मागे 2 गेंदे खेले और दोनों डॉट खेले. इसी का नाम क्रिकेट है. आप किसी भी क्रिकेट में गौली से डिपेंड नहीं कर सकते. ये देखिए वीआईपी डाइस का नजारा. नक्कीच आपण पाहू शकता. ओंकार युवा संस्थाचे सहसंस्थापक कार्यकारी संस्थापक महेंद्रजी पाटील, मोनिशजी पाटील, दिग्विजयजी पाटील, कांतीलालजी पाटील, योगेशजी पाटील, निलेश पाटील, दिनेशजी तरे हे मान्यवर या मान्यवर कक्षामध्ये आनंद घेताना. निलेश पाटील यांना आपण पाहू शकता. अपार मेहनत घेता या स्पर्धेसाठी.
खेळीसंदर्भात वॉर्निंग देण्यात येते. फर्स्ट वॉर्निंग पंच वॉर्न करतायत, लक्षात घ्यायचं आहे. सिद्धिविनायक अंजूर, कारण 3 षटकांचा खेळ आणि फक्त शेवटचं षटक आहे, यासाठी 3 मिनिटांचा खेळ बाकी आहे. तुमचा कॉमेंट्री बॉक्स माझ्या उजव्या बाजूला आहेत संदेश पाटील भिवंडीकर, भिवंडी टेनिस क्रिकेट .in चे शिल्पकार. माझ्या डाव्या बाजूला राजू पाटील ऑफिशियल स्कोरर, आणि त्यांच्या डाव्या बाजूला व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक बाबे, आणि त्यांच्या डाव्या बाजूला जे नेहमी समालोचक कक्षामध्ये असते आणि धमाल असते ते आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. बाळा येतोय चौथं षटक घेऊन. 6 चेंडू 11 धावा. याला फटका खेळला चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासारखी कुठल्या प्रकारे संभावना नाहीये. मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होणार आहेत. ऐसा लग रहा है कि मैच आखिरी गेंद तक जाएगा, क्योंकि 5 गेंदों में 9 रन चाहिए, और जिस तरह ऐसा लग रहा था कि एक तरफा मुकाबला हो रहा है, वो मुकाबला रंग लाता हुआ. धावसंख्या झालेली 44. चेसिंग कंपल्सरी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. या स्पर्धेचा जो नियम आहे चेसिंग कंपल्सरी असणार आहे. सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 ही जी स्पर्धा आहे मित्रांनो, या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. देखना है कि किस तरह से गेंदबाजी करते हैं वहां पर बाला. याला मात्र फ्लिक केलेला चेंडूला डीप मिड विकेट शिवाय हवेत आहे. हवेच्या विरुद्ध फटका खेळलेला होता आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल. मुंबई को खेला था, लेकिन बहुत बढ़िया कैच, बैठ के कैच लिया. उनको पता था कैच पकड़ना जरूरी है, वो बैठ के पकड़े या खड़े रहकर. टीम को नहीं बैठाना चाहते थे. अच्छा कैच. अब 4 गेंदे और 9 रन. रोहन गए अपने कुछ समझाने के लिए वहां पर. रोहन के पास काफी अनुभव है. आकाश बहुत अच्छे फील्डर हैं. आकाश तो सिटी क्रिकेट के भी बहुत अच्छे फील्डर हैं. 4 गेंदे 9 रन, ये क्रिकेट है. यहां से अंजूर ने भी ठान लिया है कि इतने आसानी से तो हार नहीं मंजूर है उन्हें. बहुत बढ़िया मैच देख रहे हैं हम. बहुत ही टफ इनकाउंटर, क्लोज फोटो फिनिश मैच. अब कट टू कट मुकाबला हुआ है. 4 गेंदे 9 रन. महेंद्र मागे 2 डॉट गेंदे खेल चुके हैं अभी तक. 2 गेंदों का सामना किया, अपना खाता नहीं खोला है, लेकिन क्लास उनका बहुत बड़ा है. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटकासह विजयाकडे वाटचाल करून देऊ शकतो वाशियारी संघाला, आणि एक फलंदाज बाद केला तर मात्र सिद्धिविनायक अंजीर संघ मार्गक्रमण करू शकतो. याला मात्र चेंडू हा डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. जवळपास डावे एसटी जे आहे त्याच्या जवळून चेंडू गेलेला आहे. मात्र जेव्हा चेंडू काही इंच जरी डाव्या एसटीच्या जवळून गेला तरी मात्र पंच त्या चेंडूला शिक्षा देत असतात. हालांकि अपनी गेंद से खुश नहीं है वहां पर बाला. बोल्ड करना चाहते थे अराउंड द लेग्स. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असणार आहे या स्पर्धेचा जो नियम आहे, म्हणजे 8 धावा या कंपल्सरी असणार आहे जिंकण्यासाठी. बाळा याला रिव्हर्स शॉट खेळलेला आहे. चेंडू जातोय तो डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. नहीं, अच्छी सोच तो नहीं थी वहां पर. फील्डर की गेंद पर बहुत सुस्ती से आए थे. जहां पर 1 रन था वहां 2 रन बनते हुए. अभी भी मुकाबला बराबरी पे चलता हुआ. 3 गेंदे और 6 रन. महेंद्र मागे अपने स्ट्रोक को टाइम नहीं कर पा रहे हैं. अब स्थिति भी ऐसी नहीं है कि आपको इंतजार करना होगा, क्योंकि यहां पलक झपकने का भी वक्त नहीं रह गया है बल्लेबाजों को. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. संघर्ष बघायला मिळाले आणि प्रेक्षकांना सुद्धा रंगतदार सामने बघायला आवडत असतात. अटीतटीची लढत बघायला आवडत असते आणि त्याच प्रकारचा हा सामना, आज पहिला सामना जर सहजगती जिंकला होता गावदी भिनार संघाने. एकतर्फा सामना झाला होता. बाळा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. याला फटका केलेला चेंडू हवेत आहे, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, त्यामुळे झेल होण्यासारखी शक्यताच असणार नाहीये.
तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहे. आज महेंद्र मांगे थोडा संघर्ष करताना दिसतोय. यस, उनके गेंदे बल्ले भी नहीं आ रही है और जिस तरह के लिए वो क्रिकेट के लिए मशहूर है, वो एक भी शॉट अब तक उनके बल्ले से 2 गेंदे 4 रन. महेंद्र मागे की भी अग्नि परीक्षा और गेंदबाज बाला की भी अग्नि परीक्षा है. यहां पर अभी भी मुकाबला खत्म नहीं हुआ है, चेसिंग कंपलसरी है और 2 गेंदों में 4 रन चाहिए. कवली सर, ये जो गेंद है ना, ये बहुत इंपॉर्टेंट है. ऍब्सोल्युटली टू, कारण हा चेंडू फार महत्वाचा आहे. ह्या चेंडूवर चेंडू जर डॉट केला तर मात्र थोडासा एक मानसिक दबाव असणार आहे वासरे संघावर. धुमाल, ये बताइए कि गोल्डन बाउंड्रीज कितनी लगी है इस सीजन में? 8. और गोल्डन 6 कितने लगे? 16. जबकि सिटी क्रिकेट में 9 गोल्डन 6 और 2 गोल्डन बाउंड्री. 8वा चौकार जो मारला होता गोल्डन, तो पप्या खारीक याने खासदार चषक मध्ये मारला होता आणि संघाला विजय प्राप्त करून दिला होता. बाळा पुन्हा एकदा सज्ज होतोय. 2 चेंडू 4 धावा, कंपल्सरी 4 धावा, कारण चेसिंग कंपल्सरी. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न अपील केला जाते आणि याच बरोबर महेंद्र मांगे याची खेळी पायचीच्या रूपाने संपुष्टात. जो गलती माइक गेटिंग ने 1987 के वर्ल्ड कप के फाइनल में की थी, वो गलती महेंद्र मांगे करते हुए रिवर्स शॉट खेलना चाह रहा था और आउट दिए गए एलबीडब्ल्यू. अब 1 गेंद और 4 रन. यहां अंजूर टीम की तारीफ करना होंगे, सिद्धिविनायक अंजूर की, जिन्होंने पहले ओवर में 23 रन जाने के बाद भी मुकाबला नहीं छोड़ा. यह सबसे बड़ी खासियत है क्रिकेट की. बरोबर, संघर्ष करणं फार गरजेचं असतं. कुठल्या प्रकारे मानसिक दबाव न घेता आपला नॅचरल खेळ करणं हे फार महत्त्वाचे असतं. कारण पहिला बघितलं आपण 2 षटकांतर सामना जवळपास हा चिरोबा वासरे संघाच्या बाजूने झुकलेला असताना आता कुठल्या प्रकारे मानसिक दबाव न घेता गोलंदाजी केली, गोलंदाजाने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 10 धावे लागेल रोहन आणि दिलीप याची. वेळेसंदर्भात दुसरी वॉर्निंग, यानंतर मात्र वॉर्निंग दिली तर सिद्धिविनायक अंजीर संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल, कारण दुसरी वॉर्निंग आलेली आहे. शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. संघर्ष बघायला मिळणार आहे. मानसिक दबाव, फलंदाजावर मानसिक दबाव, गोलंदाजावर, क्षेत्ररक्षकावर, त्यापेक्षा मानसिक दबाव त्यांच्या पाठीराख्यांवर. बाळा आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय पप्पू. बघूया पप्पू पास होते का बघायचंय. यावेळेला मध्ये यॉर्कर अराउंड लेग आणि ह्याच बरोबर सिद्धिविनायक अंजूर संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन सिद्धिविनायक अंजूर. What a victory from Siddhivinak Anjur. This is the high quality performance from Anjur, and I think this is the terrific bowling from Bala in last over. Have a look at that. That's the victory ball. Perfect yorker, and he gets bowled. अभिनंदन सिद्धिविनायक अंजूर. अभिनंदन सभी टीम का, जहां पर रोहन, साथ ही साथ दिलीप, आकाश, और वाकई में मैन ऑफ द मैच खिलाड़ी की अगर हम बात करें, मॅन ऑफ द मॅच ज्याने जे शेवटचं षटक हाताळलेलं आहे, खर तर सामना हातातून निसटलेला होता. मात्र मी नेहमी म्हणतोय की बऱ्याचशा वेळेला संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना पराभूत होतात. मात्र पराभवाच्या खाई जगाला संघाला विजय प्राप्त करून देणारा बाळा मॅन ऑफ द मॅच, ज्याने अप्रतिम षटक हाताळलेलं होतं. बाला इज द मॅन ऑफ द मॅच. दिलीप भी मैन ऑफ द मैच के दावेदार थे, लेकिन मैच की स्थिति को देखते हुए ये ऐलान किया है, क्योंकि मैच को जीता है बाला ने, इसलिए मैन ऑफ द मैच का अवार्ड बाला को जाता है. अभिनंदन बाला, अभिनंदन रोहन, अभिनंदन आकाश, दिलीप एंड सिद्धिविनायक अंजूर. आइए बाला, आपको हम मैन ऑफ द मैच दे रहे हैं. इज ओवर टू मोहन भुईर.
चिंतामणजी पाटील यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाळास प्रदान करायचा आहे, ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि गोलंदाजीच्या बळावर आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. सोबत महेंद्रजी पाटील, आमचे एक्सपर्ट समालोचक मोहन भोईर सुद्धा. सो वेल प्लेड बाला आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. खरोखरच असं वाटत होतं कुठेतरी पराभवाच्या छायेत संघ आहे, मात्र शेवटचा षटक आपण झालं, शेवटच्या षटकारामध्ये आपल्या संघाला आपण विजय संपादित करून दिलेले. काय फिलिंग होतं? पूर्ण अनुभव होता की आम्हीच मॅच जिंकणार. धन्यवाद. ऑल द बेस्ट.